सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण जीकेचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊ। संपूर्ण प्रश्न मित्रांनो क्लास 3 चे राहतील आणि पेपरमध्ये आलेले आहेत। तरी सर्वांना विनंती करेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। ह्यात बॅच कोर्सेस बघून घ्या। हाय बॅच टायमिंग, हाय आपला महाराष्ट्र, प्रिय असा तो महाराष्ट्र आमचा। चला तर लेक्चरला सुरुवात करू। 1 मिनिट। आता बघा संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो PYQ आहे। ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सुरुवात केली। कशाची सुरुवात केली? तर मित्रांनो होम रूल चळवळीची सुरुवात केली। कोणी? ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी। जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली मित्रांनो? कृषीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे 2018 मध्ये। जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी। शिवाजी महाराजांतर्फे अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? तर मित्रांनो मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे होते। लक्षात राहू द्या। कोणत्या मराठी माणसाला महात्मा गांधीचा राजकीय गुरु म्हणून संबोधले आहे? कृषी सेवक 2018 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। कोणत्या मराठी माणसाला महात्मा गांधीचा राजकीय गुरु म्हणून संबोधले होते? तर मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले यांना राजकीय गुरु म्हणून संबोधले होते। भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो अगेन गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली। इंग्रज मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने कोणाला हरवले होते? इंग्रज मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने कोणाला हरवले होते? कोणाला हरवले होते मित्रांनो? पेशवे बाजीराव दुसरे यांना। लक्षात राहू द्या। रिपीटेड क्वेश्चनात येऊ शकतात पोलीस भरतीला। राष्ट्रभक्तीचा प्रचार करण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी कोणता उत्सव सुरू केला होता? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणता उत्सव सुरू केला? तर मित्रांनो सार्वजनिक गणेश उत्सव हे सुरू केला। कोणी? बाळ गंगाधर टिळक यांनी। यांना भारताचे बिस्मार्क ह्या स्वरूपात पण ओळखतात। कोणाला? भारताचे बिस्मार्क कोण आहेत मित्रांनो? सरदार वल्लभभाई पटेल। इथे वरते बघा, इथे तुम्हाला दिसणार कृषी सेवक 2018 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? केसरी होते। आणि आगरकरचं कोणतं होतं? सुधाकर होतं। भारतात भूदान चळवळ आंदोलन कोणी सुरू केली? भारतात भूदान चळवळ आंदोलन कोणी सुरुवात केली मित्रांनो? विनोबा भावे यांनी। शिवाजी महाराज यांनी अफजल खान यांच्यातील क्रूर लढाई कोणत्या किल्ल्यावर झाली? शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई कोणत्या किल्ल्यावर झाली ते विचारलेलं आहे। तर कोणत्या किल्ल्यावर झाली मित्रांनो? प्रतापगड ह्या किल्ल्यावरती। शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेले 18व्या शतकातील मराठा आरमाराचे पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखले जाते? कृषी सेवक 2018। शिवाजी महाराज नियुक्त केलेले 18व्या शतकातील मराठा आरमाराचे पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो कान्होजी आंग्रे यांना। आत्माराम पांडुरंग तळखरकर डॅश डॅश स्थापन केला जातील। मगो रानडे आणि भांडारकर आणि तेलंगने नामांकित केले नेते होते। म्हणजे आत्माराम पांडुरंग तळखरकर डॅश डॅशमध्ये कशाची स्थापना केली जेणेकरून रानडे, भांडारकर आणि तेलंग हे नामांकित नेते होते त्यावेळेस।
तर कशाची स्थापना केली ती मित्रांनो? प्रार्थना समाजची. तेव्हा नेते कोण होते मित्रांनो? रानडे देखील होते, भांडारकर देखील होते आणि तेलंग देखील होते. लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता? कोणता किल्ला बांधला होता मित्रांनो? रायगड किल्ला बांधला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. भारत आणि सिलोनमध्ये अशोकने बौद्ध धर्माचा प्रसार कसा केला? भारत आणि सिलोनमध्ये, हे लक्षात राहू द्या मित्रांनो. सिलोनमध्ये कशाचा प्रसार केला मित्रांनो? धर्माचे महामंत्र पाठवून. राष्ट्रीय जागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. बघा मित्रांनो, क्वेश्चन बघा तुम्ही. कृषी सेवकमध्ये जास्त करून शिवाजी महाराजांचे आणि हा गणेश उत्सवावरती बाळ गंगाधरवरती 2 क्वेश्चन आणि शिवाजी महाराजांवरती 3 क्वेश्चन आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे टोटल 5 क्वेश्चन झालेले आहेत. आणखीन देखील आहे. कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी आहे? कोणता किल्ला? तर मित्रांनो शिवनेरी हा त्यांच्या जन्म ठिकाणी आहे. खालीलपैकी कुठल्या शहरात काळा मंदिर आहे? काळाराम मंदिर कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. खालीलपैकी कुठल्या व्यक्तीचा जन्म सर्वात प्रथम झाला? क्लर्क टायपिस्टमध्ये वरचा क्वेश्चन मित्रांनो लॅबोरेटरी असिस्टंटमध्ये विचारला होता. खालचा 20वा क्वेश्चन मित्रांनो क्लर्क टायपिस्टमध्ये 2018 मध्ये विचारला. कुठल्या व्यक्तीचा जन्म सर्वात प्रथम झाला? तर येसूबाईचा सर्वात प्रथम जन्म झाला. बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? बोस्टन टी पार्टी हे मित्रांनो स्वतंत्र अमेरिकन युद्धाशी संबंधित आहे. लक्षात राहू द्या. बोस्टन टी पार्टी. सांची येथे महास्तूप कोणी कार्यान्वित केला होता? सांची या ठिकाणी कोणी केलता मित्रांनो? अशोक यांनी. ज्युनियर लॅब असिस्टंटमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने, 1 मिनिट अंडरलाईन करूनच घेतो याला. 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचे नवाब यांच्यात कोणती लढाई झाली होती जिच्यामुळे भारतातील ब्रिटिश साम्राज्याची स्थापना झाली? कोणती लढाई होती ते ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची स्थापना झाली भारतामध्ये? तर कोणते युद्ध होते ते? प्लासीचे युद्ध. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? महात्मा फुले यांचा जन्म मित्रांनो सातारा या ठिकाणी, सातारा जिल्ह्यात क्युबा या ठिकाणी झाला. 1668 मध्ये कोणत्या शहरास वार्षिक भाडे 10 पौंड ह्या दराने राजा चार्ल्स द्वितीयद्वारे ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले? 10 पौंड 1668 मध्ये किती भाडे होते? 10 पौंड या दराने राजा चार्ल्स द्वितीयद्वारे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये करण्यात आलता. तर केव्हा मित्रांनो? बॉम्बे या ठिकाणी 1668 मध्ये 10 पौंड भाडे होते बॉम्बेले. यापैकी कोणी सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचा लेखक आहे? प्रिलिम मध्ये आलता 2018 मध्ये पूर्व परीक्षामध्ये. सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा, मोहम्मद इक्बाल. पहिले महायुद्धानंतरच्या काळात
ऑटोमन साम्राज्याला संरक्षण देण्यासाठी मोहम्मद अली यांनी शौकत अली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुस्लिम चळवळ 1919 ते 1920 केली. कोणती चळवळ होती ते? तर ते चळवळ होती मित्रांनो खिलाफत चळवळ. हा देखील प्रीमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे पूर्वपरीक्षामध्ये 1919 मध्ये आणि 1920 मध्ये. गुरुदेव हे प्रसिद्ध नावाने कोण ओळखले जाते? गुरुदेव म्हणून मित्रांनो रवींद्रनाथ टागोर ओळखले जातात. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता आहे? त्या ग्रंथात वेद आहे मित्रांनो. कोणता वेद आहे तो? अर्थवेद. सामवेद अर्थवेदच आहे मित्रांनो. सामवेदमध्ये संगीत वगैरे राहते. गुरुवार 28 मे 2015 रोजी म्हैसूरमध्ये अंबाविलास पॅलेस येथे डॅश डॅश यांच्या नवीन म्हैसूरचे महाराजा म्हणून राज्याभिषेक केले होते. नवीन म्हैसूरचे महाराजाचा राज्याभिषेक केलता कुठे? अंबाविलास पॅलेस येथे. कोणाचा राज्याभिषेक केलता? तर मित्रांनो युद्धवीर वांडियार यांचा राज्याभिषेक केलता. केव्हा? गुरुवार 28 मे 2015 रोजी. कोणत्या ठिकाणी? अंबा या ठिकाणी म्हैसूरमध्ये. बंगालमधील फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर म्हणून कोण होते? पहिले गव्हर्नर जनरल आहेत बरं, ते लक्षात राहू द्या. फरक आहे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलमध्ये. कोण होते? वॉरेन हेस्टिंग. मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकारच्या व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेच्या विस्तारात अधिक भारतीयांचा समावेश करण्याबाबत आणि भारतीयांना स्वतःचे संविधान तयार करण्याचा डॅश डॅश प्रस्ताव दिला होता. कोणी दिलता प्रस्ताव? याच्यात कन्फ्युजन आहे मित्रांनो. ऑगस्ट ऑपर 1940 आणि क्रिप्स मिशन 1942 मध्ये. या दोघातूनच आन्सर आहे, पण मी कन्फ्यूज आहे मित्रांनो म्हणून हा प्रश्न स्किप करू. आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधला गेला होता? आयफेल टॉवर मित्रांनो 19व्या शतकात बांधला गेला होता. वैदिक संस्कृतीतील लोकांच्या व्यवसायाला काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? वर्ण. मुघल साम्राज्य स्थापन कोणी केला? हा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. बाकीचे क्वेश्चन घेऊनच घेऊ याच्यानंतरही आपण. मुघल साम्राज्य स्थापन कोणी केला? तर मित्रांनो बाबर यांनी. 36 क्वेश्चन मित्रांनो क्वेश्चन स्किप करून आपण घेऊ तिला. 1 मिनिट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती होते? तर मित्रांनो ए, बी आणि सी. म्हणजे ए देखील होता, बी देखील होता आणि सी देखील होता. म्हणजे ह्यूम पण होते, नौरोजी होते आणि वाच्छा देखील होते, दिनेश वाच्छा. ज्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने स्वातंत्र्य दिन घोषित केला त्याच दिवशी स्वातंत्र्याचा जाहीरनामा देखील अधिकृतपणे जनतेसमोर घोषित केला गेला होता. कोणती तारीख होती ते? ज्या सणी काँग्रेस नेत्यांनी 1 मिनिट. ज्या क्षणी इंडियन नॅशनल काँग्रेसने स्वातंत्र्य दिन घोषित केला त्याच दिवशी स्वातंत्र्य जाहीरनामा, इकडे बघा, स्वातंत्र्य जाहीरनामा घोषित केलता, तेही जनतेसमोर. ते तारीख कोणती आहे? तर ते आहे मित्रांनो 26 जानेवारी 1930 मध्ये. गोंडवानाची राणी म्हणजे क्वीन ऑफ गोंडवाना कोण होती?
गोंडवाची राणी कोण होती? तर हे मित्रांनो राणी दुर्गावती होती. मलाही क्वेश्चन दिसत नाही आहेत मित्रांनो बरोबर. राणी दुर्गावती होती. 1919 इंग्लंडच्या संसदेचा हा एक अधिनियम होता. यामार्फत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढविण्यात आला. तो कोणता कायदा होता? कोणता कायदा होता तो? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स ॲक्ट होता तो, जेणेकरून 1919 मध्ये इंग्लंडच्या संसदेचा हा अधिनियम होता. वन लायनर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो, म्हणून वन लायनर देखील बघा तुम्ही. एका क्वेश्चनमध्ये 2 ॲन्सर होत आहेत आणि 2 क्वेश्चन देखील निघत आहेत एका प्रश्नामध्ये. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते? हा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. राहिलेले क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले सैन्य दलाचे नाव काय होते? तर खालसा दल. कोणता दल होता तो? खालसा दल. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.